माझी बायको माहेरी गेल्यावर घरात फक्त मी आणि तरुण मोलकरणी होती. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केले होते, तर धुणी भांडे आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती. बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती. अचानक जेवण देण्यासाठी रूममध्ये मोलकरीण आली. तेव्हा मोलकरणीला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली. काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे. माझं नाव सुनील आहे आणि मी बँकमध्ये कॅशियर म्हणून काम करतो. त्यामुळे मला भरपूर पगार मिळत असे. म्हणून घरच्यांनी माझे लग्न एका गरीब घरातील मुलींशी लावून दिलं. तशी माझी घरची परिस्थिती खूपच चांगली आहे. माझी बायको राधिका रंगाने गोरी आणि सुंदर आहे. म्हणून मी कुठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावेसे वाटते. राधिका एवढी सुंदर आहे की मी बँकमध्ये असताना देखील मला तिची खूप आठवण येत असे आणि मी कधीकधी दुपारी सुट्टी टाकून घरी येत असे. माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मी घरात काही नोकर ठेवले आहेत. मी घरामध्ये फक्त बायकांनाच कामाला ठेवत असे, कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना नोकर म्हणून ठेवणे मला आवडत नसे. आता जवळजवळ 2 वर्षांनी माझी बायको तिच्या आईबाबांना भेटायला माहेरी गेली होती. म्हणून मी घरी एकटाच होतो. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केले, तर धुणी भांडी आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती. तिची घरची अवस्था खूपच हलाखीची होती, म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नसे आणि तिची वागणूकसुद्धा खूप चांगली होती. ती दिसायला साधीभोळी होती. तिचे नाव चंपा आहे. खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती. एवढ्या दिवसांची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा. माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि घरात ठेवलेले काही नोकर असायचे. बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच असायचो. ड्युटी संपल्यानंतर मित्रांकडे वेळ काढायचो. एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बेडरूममध्ये कॉटवर तेलाने भरलेली एक बाटली ठेवलेली दिसली आणि मी आश्चर्यचकित झालो. घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली? नंतर मी ती बाटली बघितली तर त्यामध्ये तेल भरलेले होते. मग मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली. रात्री जेवण देण्यासाठी रूममध्ये मोलकरीण आली आणि तिने मला विचारले, साहेब आपलं जेवण वाढलं आहे, जेवून घ्या. त्यावर मी तिला म्हणालो, नको, मी बाहेर जेवण करून आलेले आहे. हे ऐकून मोलकरीण तिथून निघून तिच्या रूममध्ये गेली. तिची घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला आमच्या घरीच कामाला ठेवलेलं होतं. त्यामुळे आम्ही नवरा बायकोने तिला एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिलेली होती. गेटवर वॉचमन गेट लावले आणि मी दार लावून निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नाश्ता करून बँकेत निघालो. तेव्हा मोलकरीण चंपाला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली. काही क्षणासाठी मला असं वाटले की ती माझी बायकोच आहे. नंतर भानावर आल्यानंतर मला कळाले की ती आमच्या घरची मोलकरीण चंपा आहे. संध्याकाळी मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी होती. आधीच दिवसभर काम करून मी खूपच कंटाळलो होतो. त्यामुळे रात्रीचे जेवण पार्टीमध्येच केले आणि घरी आलो. घरात येताच चंपाला सांगून ठेवले की आता रूममध्ये जेवण आणू नकोस. मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा परत इथे एक तशीच तेलाची बाटली दिसली. मी फार थकलेलो होतो की मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली आणि झोपी गेलो. नंतर पुढच्या दिवशी असाच प्रकार घडला. माझ्या कॉटवर परत त्याच प्रकारची तेलाची बाटली मला दिसली. मी विचार करू लागलो की दररोज माझ्या रूममध्ये हे तेलाची बाटली कोण ठेवत असेल. आता तर हे रोजचे झाले होते. दररोज मला एक तेलाची बाटली दिसत होती. प्रत्येक वेळेस मी ती बाटली घेऊन तशीच अलमारीत ठेवायचो. जवळजवळ 15 ते 20 बाटल्या अलमारीत जमा झाल्या होत्या. बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो, म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यामुळे तर एक विचित्रच प्रकार घडला. मी झोपायला आलो आणि बघतो तर काय, केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलेले आहे आणि त्या शेजारीच एक तेलाची बाटली देखील ठेवलेली आहे. हे बघून तर मला खूपच राग आला. मग मी जोराने वॉचमॅन दिनूला हाक मारली. वॉचमॅनला मी या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, साहेब मी गेटवर बंगल्याचे राखण करण्यासाठी थांबत असतो, तसं
तर तुम्ही आवाज दिल्याशिवाय मी कधीही घरात येत नाही. यामुळे मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला माफ करा, असे बोलून तो वॉचमॅन पुन्हा गेटवर निघून गेला. आता घरात तर फक्त चंपाच होती. ती एक तरुण मुलगी असल्यामुळे मी तिला अशाच बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो. मला तर असं वाटत होतं की चंपा असे काही काम करेल. खूप दिवसांपासून तेलाच्या बाटल्याविषयी काहीतरी विचित्र घडत होते. म्हणून मी एके दिवशी असा विचार केला की या बाबतीत मला माहिती काढावी लागेल. नेमकं माझ्या रूममध्ये कोण येत आहे आणि हे असे विचित्र प्रकार करत आहे. मग मी एक योजना आखली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओमध्ये ऑन मोडमध्ये करून कॉटवर ठेवला. मी रूममध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसत नव्हता आणि मोबाईलमधले कार्ड काढून टाकले जेणेकरून कोणाचाही फोन येणार नाही. असे करून ठेवले. त्या रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवलेली होतीच. मग जेवण करून निवांतपैकी ती रेकॉर्डिंग मी बघत बसलो तर काय रेकॉर्डिंगमध्ये असे दिसले की कोणीतरी एक स्त्री आणि चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवत आहे. पण त्या स्त्रीचा चेहरा दिसला नाही कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकून ठेवलेला होता. मग मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मोलकरीणच आहे. मग माझ्या मनात विचार येऊ लागला की अशी वागत असेल तर नसेल. परत माझं दुसरं मन म्हणायचं, चंपा तर असे विचित्र वागणार नाही. ती कधीही केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही. ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे. त्याची वागणूक खूप छान आहे. 1-2 दिवस मी असाच कॅमेरा लावून चालू ठेवून ड्युटीला जात होतो. पण ती स्त्री तिचा चेहरा स्कार्फने झाकूनच यायची आणि तेलाची बाटली ठेवून जायची. अधूनमधून मी ती कधी गाजराला तेल लावायची, कॉटवर ठेवायची. पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीही दिसला नाही. जवळजवळ 1-1.5 महिना आता झाला होता. माझी बायको तिच्या आईवडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होती. तिच्या आईची तब्येत खूप खराब असल्यामुळे ती मला रोज फोन लावायची. घरात बायको नसतानाही तेलाचे प्रकरण खूपच वाढले होते. आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूपच वैतागून गेलो आणि मी आता घरातच लपून की बाई कोण आहे हे बघण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी मी सकाळी चंपाला सांगितले की आता मी रात्री खूपच उशिरा येईल. मी मित्राच्या लग्नासाठी दूरगावी निघालो आहे. रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल. तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस, असे तिला खोटे सांगितले. मी घरामागच्या पाईपवरून माझ्या खोलीमध्ये खिडकीतून आत शिरलो आणि कॉट खाली लपून बसलो. दुपारचे 12 वाजलेले होते तेव्हा अचानक माझ्या रूमच्या खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक बाई आतमध्ये आली आणि तिचे एक तेलाची बाटली काढून एक गाजर घेतले आणि त्या गाजराला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवले आणि परत निघाले. तेवढ्यात मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून उतरणारच तेवढ्यात तिचा हात पकडला आणि तिला खिडकीतून आत ओढले. तेव्हा ती माझ्या ओढल्यामुळे ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा जेव्हा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला खूप मोठा धक्काच बसला. ती तर माझी बायको होती. ही तिच्या माहेरी आई-बाबांना भेटण्यासाठी गेली होती. मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवत होती? मी तर ती तरुण होती म्हणून चंपावर शंका घेत होतो. काही वेळ मी मनात असा विचार केला आणि तिच्या थोबाडीत मारली आणि माझ्या बायकोला विचारले की हे काय प्रकरण आहे? तू असे वेड्यासारखे का वागत आहेस? तू तर माझ्या आई-वडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होतीस ना, मग असे लपून लपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही बाटली का ठेवतेस? हे विचारल्यानंतर तिचा चेहरा शरमेत लालसर गुलाबी झाला. तिचं सगळं पितळ आता माझ्यासमोर उघडं पडलं होतं. आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं. मग तिला अचानक रडू लागले आणि ती सांगू लागली की लग्नाचे 2 वर्ष होऊनही आपल्याला मूलबाळ झालं नाही. म्हणून मी एका वैद्यीकडे गेले आणि त्यांनी मला एरंडेल तेल माझ्या नवऱ्याला न सांग, काही एक सांगता त्याच्या तसल्या जागेवर लाव, असे सांगितले. माझी बायको राधिका म्हणाली की मी एवढे दिवस माझ्या मैत्रिणीकडेच राहत होते कारण त्यांनी सांगितलेले होते की त्या कालावधीमध्ये तू तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा आणि बँकेत गेल्यानंतर मी माझे काम करायचे. तेव्हा माझी बायको रडू लागली. तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, अरे जानू, मला तर तुझ्याशिवाय कोण आहे का? आता मलाही समजले की मी माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवे आहे. आणि आमचा हा सर्व तमाशा मोलकरीण दारात उभी राहून पाहत होती. ती तोंडाला हात लावून हसत होती. ते बघून तर मला खूपच शरमल्यासारखे वाटले. त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या डस्टबिनमध्ये फेकून दिल्या
कारण मी कधीही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो. मग आम्ही दोघेही चांगल्या डॉक्टरकडे गेलो आणि तिथे चांगली ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर फक्त 1-1.5 महिन्यामध्येच माझी बायको प्रेग्नंट राहिली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मी खूपच खुश झालो होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? चांगली वाटली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.